कधी-कधी काय होतं, की आपल्याला पोळी भाजी बिलकुलच खावीशी वाटत नाही. तेव्हा आपण झटपट असा आलू व रव्यापासून डोसा बनवू शकतो. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आलू व रव्यापासून छान असा डोसा बनवणार आहोत. त्याच्यासाठी बघा, इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तसंच अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेणार आहे. दोन्हीही आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरून घेतल्यानंतर आता आपल्याला एका पातेल्यामध्ये त्याला काढून घ्यायचं आहे. आता एकीकडे आपल्याला एक मोठा आलू कापून व स्वच्छ धुवून पॉटमध्ये घालून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये आलू घातल्यानंतर आपल्याला 2 हिरवी मिरची इथे लागणार आहे. हिरवी मिरची तसंच आल्याचा एक तुकडा व जिरं आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून याची आपण छान अशी पेस्ट तयार करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता, मी छान अशी पेस्ट तयार केलेली आहे. आणि हे जी पेस्ट आहे ती आपल्याला आपला जो रवा आहे त्या रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता पूर्ण पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर रव्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही लागणार आहे. दह्याने हा डोसा जो आहे तो चवीला खूप असा चविष्ट बनतो, म्हणून इथे आपल्याला दही वापरायचं आहे. बघू शकता, मी लहान वाटी असं एक दही घेतलेलं आहे. आता हे दही घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच मीठ, किंचित थोडीफार तिखट, कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आधीच घातलेली होती. तसंच अर्धा चम्मच हळद घालायची आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी, जेणेकरून आपल्याला जसं डोशाला हवं आहे तसं आपण बॅटर बनवू शकू. तर इथे बघू शकता, मी ज्या पॉटमध्ये सारण काढलं होतं त्याच पॉटमध्ये पाणी घालून हे पाणी या रव्यामध्ये घालून याचं छान असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं. इथे बघू शकता, छान आपलं बॅटर तयार आहे. आता हे आपण 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवूया. तोपर्यंत आपण इथे छान अशी चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे किंवा तुम्ही इथे खोबरंही वापरू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 हिरवी मिरची घालायची आहे, आलं घालायचं आहे, तसंच थोडं जिरं घालायचं आहे. आता आपल्याला या चटणीला छान अशी चव येण्यासाठी आपण कोथिंबीर घालणार आहोत, तसंच अर्धी वाटी दही घालणार आहोत. याने या चटणीला खूप अशी छान चव येईल. तर इथे बघू शकता, आपण कोथिंबीर घातलेली आहे. तसंच आता अर्धी वाटी आपण दहीसुद्धा घालून घेऊ. दही घातल्यानंतर आपल्याला याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला आवश्यक वाटल्यास याच्यात पाणीसुद्धा घालू शकता. ते इथे बघू शकता, छान अशी चटणी आपली करून तयार आहे. आता आपण याला तडकासुद्धा देऊया. त्याच्यासाठी आपण गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे. तेल छान गरम झालं. आता त्याच्यात थोडी मोहरी घालायची, तसंच थोडंसं जिरं घालायचं, 1 लाल मिरची घालायची आणि त्याला छान असं होऊ द्यायचं. छान शिजल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरने या तडक्याला खूप अशी छान चव येते, तशीच चटणीलासुद्धा छान चव येते. फोडणीमध्ये एकदा कोथिंबीर नक्की घालून पहा. तसंच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच मीठ व ही चटणी छान आपली तयार आहे. डोशासोबत अशा प्रकारची चटणी तुम्ही नक्की एकदा करून पहा. तर इथे बघू शकता, छान अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. आता आपण डोशाचं बॅटरसुद्धा पाहून घेऊया. 10 मिनिट पूर्ण झालेले आहे आणि 10 मिनिटानंतर डोशाचं बॅटर छान असं फुललेलं आहे. याच्यामध्ये मला थोडं पाणी कमी वाटत आहे, म्हणून मी थोडं पाणी घालून त्याला मिक्स करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला जसं डोशाला बॅटर हवं आहे तसं आपल्याला तयार मिळेल. तर इकडे बघू शकता, मी डोशाचा तावासुद्धा गॅसवर ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यावर घालायचं आहे ते तेल. गरम झाल्यावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि सगळ्यात पहिले एका कापडने याला पुसून घ्यायचं आहे. पुसल्यानंतर तेल पूर्ण जो आपला तवा आहे त्याला लागला जाईल. नंतर आपल्याला याच्यावर घालायचं आहे पाणी आणि पाणीसुद्धा आपल्याला याच प्रकारे पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होईल. आता आपल्याला डोशाचं बॅटर याच्यावर घालायचं आहे आणि अलगद हाताने हा डोसा आपल्याला फैलून घ्यायचा आहे. इथे बघा, आपण ज्याप्रमाणे बाकीचे डोसे बनवतो त्या प्रकारे एकदम फास्ट आपल्याला हा डोसा बनवायचा नाही, कारण की हा आलू व सुजीचा डोसा आहे, त्याच्यामुळे आपल्याला अलगद हातानेच याला फिरवायचा आहे. तर बघू शकता, इथे छान असा डोसा आपला टाकून तयार आहे. आता आपल्याला याच्यावरती घालायचं आहे ते तेल. तेलाने हा डोसा जो आहे तो छान असा क्रिस्पी बनेल. तर बघू शकता, डोसा छान असा शिजत आलेला आहे. आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवर येईपर्यंत हा डोसा शिजू द्यायचा आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे बघू शकता, आपला बऱ्यापैकी डोसा हा तयार झालेला आहे. आपल्याला आणखी 5 मिनिटं हा डोसा शिजू द्यायचा आहे, जेणेकरून छान असा क्रिस्पी हा डोसा बनेल. तर इथे बघू शकता, डोसा छान असा तयार आहे. आता आपण याला छान अशा प्रकारे फोल्ड मारून घेऊया. इथे आपला आलूचा व सुजीचा पहिला डोसा तयार आहे आणि तुम्ही कलरही याला बघू शकता, किती छान असा कलर आलेला आहे.
आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. डोशासोबत जी आपण चटणी बनवली ती चटणीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता चटणी व आपला डोसा तयार आहे. तसंच आपण आणखी एक डोसा करून घेऊया. त्याच्यासाठी आणखी बॅटर टाकलेला आहे आणि त्याच प्रकारे हा डोसा फिरवून घेत आहे. अलगद हातानेच आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे. इकडे आपला दुसरा पण डोसा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपले छान असा डोसे व चटणी इथे तयार आहे. या प्रकारचा डोसा तुम्ही नक्की करून पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.